आई आई अगं किती त्रास करून घेतेस, जरा शांत हो. हं? काय सारखं आपलं बदला बदला चाललेलं असतंय तुझं. दिसभर डोक्यात नुसतं तोच विचार. अगं मला माहिती आहे, पप्पांनी साहेबरावासाठी काहीतरी केलं आणि ते जेलमध्ये गेले, आणि साहेबरावांनी त्यासनी बाहेर काढायला काय बी केलं नाही, मान्य. पण म्हणून काय तू काय बदला घ्यायचाच विचार करत बसणार आहेस का? अगं माणसानं कसं शांत असावं. हं? योग्य वेळेची वाट बघावी, आणि सगळी सूत्र आपल्या हातात आली की मग करेक्ट कार्यक्रम करावा. डाव असा खेळायचा की घाव कायमस्वरूपी आणि खोल जायला पाहिजे. त्या साहेबरावाचा बदला घ्यायचाच. आता नाही, आधी त्याचं मन जिंकायचं, त्याच्या काळजात जायचं, आणि मग काळीज असं फाडायचं की त्यासने आयुष्यभर कधी बी सांभाळता आलं नाही पाहिजे. बरोबर नाही?